नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इयत्ता 9वीचा गणित भाग 2 या विषयाचा धडा 9वा आणि 9वा धडा आहे आपला पृष्ठफळ व घनफळ। धड्याचं नाव काय आहे? पृष्ठफळ व घनफळ। तर या पृष्ठफळ व घनफळ धड्याचा आपण सराव संच 9.1 हा बघतोय। तर आपल्याला सराव संच 9.1 सोडवण्याच्या आधी आपल्याला काही सूत्र दिलेले आहेत। ते सूत्र असे आहेत। पहिला आहे इष्टिकाचितीचे 3 सूत्र आहेत, घनफळ, पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ, उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ। त्याच्यानंतर घनचे आहेत आणि वृत्तचितीचे आहेत। तर या 3 सूत्रांच्या आधारे आपल्याला सराव संच 9.1 सोडवायचा आहे। तर आता आपण हे सगळे सूत्र तर आपण इथं लिहिता येत नाही, तर आपण काय करूयात, ज्या काय गणितामध्ये जे सूत्र आपल्याला लागणार आहे ते आपण वापरूयात। तर आपल्याला बघा पहिलं काय दिलंय। पहिला प्रश्न, एका इष्टिकाचिती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे किती दिले? 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर आहे। तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा। तर आता मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे इष्टिकाचितीचे आपल्याला 3 सूत्र आहेत, घनफळ, उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठफळ। तर आता आपल्याला कुठल्याला 2 सूत्र, उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठफळ असे आपल्याला 2 सूत्रांचा उपयोग करून दिलेल्या मापानुसार आपण काढूयात। तर पहिले दिले बघा इष्टिकाचितीची लांबी, आपण लांबी कशाने दाखवतो? एल न। किती दिली? 20 सेंटीमीटर। त्याच्यानंतर रुंदी किती आहे? रुंदी म्हणजे ब्रेड्थ बी बरोबर 12 सेंटीमीटर व उंची एच किती आहे? 10 सेंटीमीटर। तर आता आपल्याला इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर, इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्या इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी गुणिले उंची। काय आहे? इष्टिकाचितीचा आकार म्हणजे आपल्या घरामध्ये असणारं माचीस, ते माचीसचा आकार म्हणजे काय असतं? इष्टिकाचिती। तर त्याच माचीसच्या आकारासारखं मोठं एक खोक आहे औषधाचं आणि त्याची आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची दिली। तर आपल्याला त्या इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काढायचं आहे, त्याच्यासाठी सूत्र आपल्याकडे आहे। मग 2 लांबी किती आहे? 20 अधिक रुंदी किती आहे? 12 गुणिले उंची किती आहे? 10। सूत्र माहीत असेल तर आपण हे कॅल्क्युलेशन सहज करू शकतो। 20 अधिक 12 किती होईल? 32 होईल गुणिले 10। आता यांचा गुणाकार करा, काय येईल? 2 गुणिले 32 64 गुणिले 10 बरोबर 640। आणि हे काय आहे? क्षेत्रफळ आहे। क्षेत्रफळ म्हटल्यानंतर ते कसं असतं? चौरस सेंटीमीटर, सेमी। त्याच्यानंतर दुसरं काय दिले आपल्याला? एकूण पृष्ठफळ, इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ, इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे? इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी। 2 कंसामध्ये लांबी किती आहे? 20, फक्त किमती आहेत, फक्त ठेवायच्यात। 20 गुणिले उंची किती आहे? रुंदी किती आहे? 12 अधिक रुंदी किती आहे? 12, उंची किती आहे? 10, उंची 10 आणि रुंदी 20। या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं। मग काय असेल? 2 कंसामध्ये 20 गुणिले 12, 12 दुने 24, 24 आणि 0 म्हणजे काय? 240 अधिक 12 गुणिले 10, 12 आणि 10 120 अधिक 10 आणि 20, 20 10 200। आता या सगळ्यांची बेरीज करा। 2 कंसामध्ये 200 आणि 120, 320, 320 आणि 40, 360
360 आणि 2, 2 म्हणजे 200, किती होईल 560. 560 बरोबर. आता या 2 ना 560ला गुणून घ्यायचं. 2 शून्य शून्य, बेसख 12, चाला 1, बेपंचे 10 आणि 1 11. हे काय आहे पृष्ठफळ, म्हणजे काय असेल चौरस सेंटीमीटर. तर बघा आपल्याला सांगितलं होतं इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ ते आलं 640 चौरस सेंटीमीटर आणि इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ ते आलं 1120 चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं. आता प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न लिहूयात आपण. इष्टिकाचितीचे घनफळ म्हणजे काय असतं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि इष्टिकाचितीचे एकूण घनफळ एकूण पृष्ठफळ आता आपण सोडवलं. एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, फळ्यावर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. तर आपला प्रश्न दुसरा दिलाय. एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ आपल्याला आता काय दिलंय, पृष्ठफळ दिलेलं आहे 500 चौरस एकक. 500 चौरस एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे. तर खोक्याची लांबी किती. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा. आता इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे बरोबर. आपल्याकडे सूत्र पण आहे बोर्डवर. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 LB अधिक BH अधिक HL. हे सूत्र आपण इथं वापरू शकतो आणि इथंच वापरता येते. आपल्याला दिले काय बघा, रुंदी आणि उंची दिली. काय दिले, रुंदी आणि उंची. तर आपल्याला काढायचे काय, लांबी. सूत्र आपल्याकडे आहे, ठेवून घ्या. त्याच्या आधी आपल्याला दिलंय इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ. इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर 500 चौरस एकक. आणि काय दिलं आपल्याला, रुंदी म्हणजे बी बरोबर 6 आणि H बरोबर 5 एकक आहे. हे एकक. तर आपल्याला काढायचे काय, खोक्याची लांबी. म्हणून आपण काय म्हणू शकतो, म्हणून इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. तर आता आपल्याला काय करायचंय, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला खोक्याची लांबी काढायची आहे. एकूण पृष्ठफळ दिले किती, 500. मग इथं काही 500 जे काढायचे तेच आपल्याला दिलेलं आहे. 2 लांबी काढायची. मग लांबी आहे तसंच ठेवा आणि त्याला रुंदी किती दिली, 6 अधिक 6 गुणिले उंची किती आहे 5 अधिक उंची किती आहे 5 आणि लांबी काढायची आहे म्हणून L ठेवा. क्लिअर इथंपर्यंत. पुढं हे 500 आहे असंच बरोबर. 2 कंसामध्ये L गुणिले 6 काय 6 L अधिक 6 पंचे 30 अधिक 5 L काय 6 L आणि 5 L किती होईल
11L. मग 2 कंसामध्ये 11L अधिक 30, इकडचं 500 आहे असंच ठेवा. आता हे काय करा, 2 भागाकारात पाठवा 500ला. पुढच्या स्टेपला काय, 500 भागिले 2 बरोबर 11L अधिक 30. आता 2 न 500ला भागले तर बे 1 बे, बे 2 4, उरला 1, बे 5 10, बे 0 0. मग काय राहील, 250 बरोबर 11L अधिक 30. पुढच्या स्टेपला काय, म्हणून हे अधिक 30 डाव्या बाजूला आलं तर वजा 30 होईल. म्हणून 250 वजा 30 बरोबर 11L. 250 मधून 30 गेले किती राहील, 220. 220 बरोबर 11L. आता हे 11 आणि L कसं आहे, गुणाकारामध्ये आहे. म्हणून L बरोबर 220 छेद हे 11 गुणाकारात आहे, 220 काढल्यानंतर भागाकारात जाईल. 11 1 11, 11 2 22 आणि 11 0 0. मग आपल्याला काय मिळेल, L बरोबर 20 एकक. L बरोबर 20 एकक. आपल्याला लांबी किती मिळाली खोक्याची, 20 एकक. बघा प्रश्न काय दिला होता की एका इष्टिकाची ती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ दिलं होतं आपल्याला 500 चौरस एकक, आणि आपल्याला त्याच खोक्याची रुंदी आणि उंची दिली होती 6 एकक व 5 एकक अनुक्रमे. तर आपल्याला काढायचं होतं खोक्याची लांबी. तर आपण काय केलं, त्याच्यासाठी इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहिलं. 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी, आणि त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळालं, लांबी मिळाली आपल्याला 20 एकक. समजलं, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 घेऊयात आपण. काय सांगितलंय प्रश्न क्रमांक 3 बघा. ह्या पृष्ठफळ व घनफळ या धड्यामध्ये फक्त आपल्याला सूत्र पाठ असतील तर आपण कुठलाही प्रश्न कॅल्क्युलेशन विदिन अ मिनिट सोडवू शकतो. एका घनाकृतीची बाजू, एका घनाकृतीची बाजू किती दिली, 4.5 सेंटीमीटर. एका घनाकृतीची बाजू 4.5 सेंटीमीटर आहे. या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ, उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा. बघा काय काय दिले, एकच लांबी दिली आणि त्याच्यानुसार आपल्याला 2 गोष्टी काढायला सांगितलेल्या आहेत. तर आपल्याला त्या 2 गोष्टी कशा काढणार आपण, कारण आपल्याला घनाकृती जर आहे आकार तर आपल्याला फक्त लांबी लागते, आणि इष्टिकाची त्याला आपल्याला लांबी रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी लागतात. तर आपल्याला घनासाठी फक्त लांबी लागते. मग आपल्याला लांबी किती दिली, L बरोबर 4.5 सेंटीमीटर. तर आता आपल्याला काय काढायचे, घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. मग घनाकृतीला उभ्या पृष्ठ किती असतात, 4 असतात. किती, 4, आणि 4 गुणिले काय असतं, लांबीचा वर्ग. काय असतं, 4 गुणिले लांबीचा वर्ग. तर बघा, घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ बरोबर 4 Lचा वर्ग. 4 गुणिले लांबी किती आहे, 4.5 चा वर्ग. तर 4 गुणिले 4.5 चा वर्ग किती येईल, 4.5 म्हणजेच 45. तर तुम्हाला मी साईडला सांगते 45 चा वर्ग कसा करायचा. ट्रिक आहे बघा. 5 चा वर्ग किती असतो, 25. 4 चा वर्ग असतो 16, आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा. काय, 4 गुणिले 5 किती येईल, 20, आणि याची दुप्पट करायची, किती असेल, 40. क्लिअर. तर 25 मधला 5 आहे असा येईल. 40 अधिक 2 करायचं 42, 4 4, 16 आणि 4 20.
किती आलं 20.25, पण 2 अंकानंतर दशांश चिन्ह येईल 20.25. आता 4 20.25ला गुणून घ्या. गुणून घेतल्यानंतर आपल्याला मिळेल 81.00 आणि हे काय क्षेत्रफळ आहे म्हणून असेल 4 सेमी. जर तुम्हाला एका सेकंदामध्ये वर्ग काढायचा असेल, एकक स्थानी 5 असेल, त्याच्यानंतर 3 अंकी संख्येचा वर्ग ट्रिकनं काढायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ आहे. तर बघा, घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे 4Lचा वर्ग आणि आपल्याला आले 4 गुणिले L किती आहे 4.5चा वर्ग. वर्ग केला 20.25 आणि याचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 81 चौरस सेंटीमीटर. त्याच्यानंतर घनाचे एकूण पृष्ठफळ. घनाचे एकूण पृष्ठफळ. आता घनाला एकूण पृष्ठ किती असतात 6. घन तुम्हाला लक्षात आली का आकृती? घन म्हणजे आपण जो ते लुडो खेळतो बघा, जे आपल्या आधी होतं ते सापशिडीचा 1 2 3 असे 6 आकडे असणारा छोटा घन असतो तो घन, त्याला मग आपण म्हणतो घन. त्या घनाला 6 पृष्ठ असतात, तुम्हाला माहित असेल. तर 6 गुणिले लांबीचा वर्ग म्हणजेच काय 6L वर्ग हे त्याचं सूत्र असतं. मग काय असेल 6 गुणिले 4.5चा वर्ग. मग आता तुम्हाला 4.5चा वर्ग माहीत झाला किती आहे 20.25. आता याला जर 6 जर 20.25ला गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 121.50 आणि हे पृष्ठफळ आहे 4 सेमी. हा गुणाकार एकदम सोपा आहे. काय 6 पण 5ला गुणायचं. गुणाकार तर तुम्ही आता 9वीचे मुलं आहात, तुम्हाला गुणाकार तर येतच आहे की घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 121.50 चौरस सेंटीमीटर. हे झालं आपलं तिसरं गणित. या गणितामध्ये आपल्याला आपण पहिल्या 2 गणितामध्ये काय बघितलं इष्टिकाची ती बघितलं. त्याच्यानंतर तिसऱ्या गणितामध्ये आपण बघितलं घनाकृती. घनाकृतीचं एकूण पृष्ठफळ आणि उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ. तर आता आपण बघूयात प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय सांगितले बघूयात आपण. या धड्यासाठी तुम्ही सूत्र सगळे पाठ करून घ्या. प्रश्न क्रमांक 4. एका घनाचे एकूण पृष्ठफळ. एका घनाचे एकूण पृष्ठफळ. एका घनाचे एकूण पृष्ठफळ किती दिले 5404 सेमी. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5404 सेमी आहे. तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा. काय प्रश्न आहे? एका घनाच्या एकूण पृष्ठफळ. घनाचं एकूण पृष्ठफळ आपण आताच बघितलं 6Lचा वर्ग, ते किती दिले 5400 चौरस सेंटीमीटर. तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला याच्यानुसार आपल्याला लांबी दिलेली नाही, तर आपल्याला लांबी याच्यानुसार काढावी लागेल. मग घनाचे एकूण आताच्या सूत्राप्रमाणे घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय असेल 6Lचा वर्ग. कारण घनाला 6 बाजू असतात, आपण आताच सांगितलं 6 पृष्ठ असतात. मग ते किती दिलंय घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 बरोबर 6Lचा वर्ग. आता आपल्याला जर घनाच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला लांबी लागेल बरोबर. आपण लांबी याच्यानुसार काढता येते. काय येईल L वर्ग I असं ठेवा आणि 5400ला हा 6 जो काही गुणाकारात आहे तो इकडे काय होईल भागाकारात जाईल बरोबर. म्हणजे काय होईल 5400 भागिले 6 बरोबर Lचा वर्ग. 6 ने याला भागा 6 1 6 6 9 54 6 0 0 6 0 0 म्हणून L वर्ग बरोबर काय येईल 900. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या. 900चं वर्गमूळ किती असतं 30 आणि L वर्गाचं L म्हणून L बरोबर 30 सेंटीमीटर. आपल्याला लांबी किती मिळाली 30 सेंटीमीटर.
तुम्ही म्हणाल याचा लांबीचा उपयोग काय, तर आपल्याला लांबीच पाहिजे होती. कशासाठी? घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी. घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ किती दिले? उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ 4Lचा वर्ग. कारण आपल्याला माहिती आहे घनाला उभे पृष्ठ किती असतात? 4च असतात. आणि उभे वरचा आणि खालचा मिळून असे 6 पृष्ठ एकूण असतात. पण घनाला उभे म्हणजे उभे असणारे पृष्ठ किती आहेत? फक्त 4 आहेत. मग आपल्याला तेच काढायला सांगितलं होतं. 4 गुणिले L म्हणजे किती आहे? 30. 30चा वर्ग करा. 30चा वर्ग. 4 गुणिले 30चा वर्ग किती आहे? 900. आता 900 गुणिले 4 एकदम बेसिक प्रश्न आहे. 9 चोक 36. हे 36 आणि वर 2 शून्य म्हणजेच किती होईल? बरोबर 3600. आणि हे काय? क्षेत्रफळ आहे. मग काय असेल? चौरस सेंटीमीटर. बघा, आपण याच्या आधीचा जो काही प्रश्न सोडवला त्याच्यामध्ये काय दिलं होतं आपल्याला? उभ्या लांबी दिली होती आणि उभ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढा आणि एकूण पृष्ठफळ काढा. आत्ताच्या गणितामध्ये काय केले? विरुद्ध केले. काय केलं की उभ्या पृष्ठाचं घनाचे एकूण पृष्ठफळ दिले 5400. त्याच्यानुसार काढली आपण लांबी आणि लांबीनुसार काढला आपण उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ. तीच आहे फॉर्म्युला, फक्त नॉर्मल पद्धती वेगळी आहे. तेच आहे, फक्त लांबी दिली, लांबीनुसार एकूण पृष्ठफळ काढायचं होतं याच्या आधीच्यात. आणि याच्यामध्ये काय आहे? एकूण पृष्ठफळावरून लांबी काढली आणि लांबीवरून घनाच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ काढलं. एकदम सोपा भाग आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आपल्याला कशाबद्दल दिलाय बघूयात आपण. एका इष्टिकाचितीचे घनफळ तर इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे. काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. किती दिलंय? 34.50 घन मीटर. घन आहे म्हणून, घनफळ आहे म्हणून घन मीटर. असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे, रुंदी आणि उंची कशी दिली बघा? अनुक्रमे 1.5 मीटर व 1.15 मीटर आहे. तर त्या इष्टिकाचितीची लांबी काढा. तर इष्टिकाचितीची, बघा प्रश्न तोच आहे, सूत्र तेच वापरायचंय, फक्त आपल्याला काय केलंय? फिरवून प्रश्न विचारलेला आहे. L काढा म्हणजे थोडक्यात लांबी काढा. आता आपल्याला काय दिले बघा? इष्टिकाचितीचे घनफळाचं सूत्र मी आता सांगितलं. L गुणिले B गुणिले H म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि त्याच्यानुसार आपल्याला काढायची लांबी आणि आपल्याला घनफळ दिलेलं आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे. इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि इष्टिकाचितीचं घनफळ किती दिले आपल्याला? 34.50. बरोबर. काढायचंय काय? लांबी आहे तशीच ठेवा. रुंदी किती दिली? 1.5. उंची किती दिली? 1.15. गुणाकार करून घ्या. 15 गुणिले 115ला गुणून घ्या. काय येईल गुणाकार? त्यापेक्षा असं करा, 34.50 भागिले, हे दोन्ही पण कसं आहे? गुणाकारामध्ये आहे उजव्या बाजूला. ते जर डाव्या बाजूला आलं तर भागाकारामध्ये जाईल. 1.5 गुणिले 1.15. आता याला आपण कसं भागणार बघा. काय करूयात आपण? याला 15नं त्याला भागायचे का गुणाकार करून घेऊयात. 34.50 छेद 15नं 1.15 गुणिले 1.5. 15 पाची 75. हात चाले 7. 15 एक 15. 15 आणि 7 किती होईल? 22ला 2 हात चाले 2. 15 एक 15 आणि 2 17. 1 2 3. 1 पॉईंट याचं काही 1.725 बरोबर L.
जर आपण 1.725 जर 2 न गुणलं, बघा याला जर आपण 2 न गुणलं तर 2 पंचे 10, हातचाला 1, 2 दुणे 4 आणि 1 5, 2 सती 14, हातचाला 1, 2 1 2 आणि 1 3, 3 अंकानंतर दशांश चिन्ह, म्हणजे आपल्याला काय मिळेल 3450. वर काय आहे 34.50. आपल्याकडे खाली काय 1.725. तर आपल्याला काय करावं लागेल, यानं जर याला भागलं तर आपल्याला भाग बसेल 2चा. मग इथं आपल्याला मिळेल 20 बरोबर एल, म्हणजे एल बरोबर 20 मीटर. आपल्याला लांबी किती मिळाली 20 मीटर. कशाची, इष्टिकाचितीचं घनफळावरून. लक्षात आलं, काहीच नाही. इष्टिकाचितीचे घनफळ एल गुणिले बी गुणिले एच. एल काढायचं होतं, बी आणि एच आहे तसं लिहिलं, गुणाकारात होतं, इकडे आल्यानंतर भागाकारात होईल. त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला लांबी मिळेल 20 मीटर. तर काय करूयात आपण, हा झाला प्रश्न क्रमांक 5. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूयात. 6, 7 आणि 8 आणखी आपल्याकडे 3 प्रश्न आहेत, तर आपण घेऊयात. प्रश्न क्रमांक 6 काय दिलंय बघा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलंय 7.5 सेंटीमीटर कडा असलेल्या 7.5 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे घनफळ किती. घनाचे घनफळ किती. आता घनाच्या घनफळाचं एकदम सोपं सूत्र आहे. काय आहे, एलचा घन. घनाचे घनफळ बरोबर एलचा घन. आणि आपल्याकडे एल किती आहे, एल बरोबर 7.5 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचंय, 7.5 चा घन काय असेल, 7.5 चा घन म्हणजेच काय 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5. 7.5 चा 3 वेळा गुणाकार, बरोबर. आता 7.5 म्हणजेच किती, 7.5 कसं येतं बघा, सॉरी 15/2 ला जर आपण काय केलं, भागाकार केला, 2 1 2 2 सती 14, उरला 1, 2 पंचे 10, म्हणजे 15.2 चा आपल्याला काय येतं भागाकार 7.5. आपण 15.2 च्या ठिकाणी काय लिहू शकतो, सॉरी 7.5 च्या ठिकाणी काय लिहू शकतो, 15 भागिले 2, 15/2 गुणिले 15/2 गुणिले 15/2. याचं कारण असं लिहिता येईल 15/2 बरोबर 7.5. आता काय करा, 15चा वर्ग, 15चा घन किती असतो, 15चा वर्ग किती, 15 गुणिले 15 225, आणि 225 गुणिले 15 केलं तर आपल्याला मिळेल 3375 भागिले 2चा घन किती असतो 8, बरोबर. आता 8 न 3375 ला भाग घालवा, काय येईल 8 1 8, 8 चौक 32, उरला 1, 8 दुने 16, बरोबर, उरला 1, 8 1 8, 8 दुने 16, 8 1 8, उरला किती 7, 8 7 56, 8 8 64, उरले 6, 6 वर 0 60, 8 7 56, बरोबर, 56 उरले 4, 8 पंचे 40, म्हणजे आपल्याला मिळेल 421.875. आणि काय घनफळ आहे, मग काय असेल घन सेमी. आपल्याला काय काढायला सांगितलं होतं, घनफळ. तुम्ही असं याचा गुणाकार करून काढू शकत होता, काय अवघड नव्हतं. 7.5 गुणिले 7.5 चा गुणाकार करा, गुणिले 7.5 केलं तरी उत्तर हेच येतं. किंवा असं सोपं करण्यासाठी 15/2 बरोबर 7.5 हे जरी ठेवून सोडवलं तरी उत्तर 421.875 घसेमी असंच येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे वृत्तचितीचा. तर वृत्तचितीच्या आपल्याला एकूण पृष्ठफळ आणि घनफळ आहे ते बघूयात आपण.
तर आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलाय बघा. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या म्हणजे काय, r बरोबर 20, उंची h बरोबर 13. तर आपल्याला काढायचे दोन, वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ. मग सूत्र काय आहे, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr/h. पाय किती घ्यायचा आहे, 3.14 प्रश्नामध्ये दिलेला आहे. r आहे 20 आणि उंची आहे 13. या सगळ्यांचा गुणाकार करून घ्या. 2 आणि 20चा गुणाकार केला तर येईल 40 गुणिले 3.14 गुणिले 13. आता 13 ने 40ला गुणलं तर 13 52, 520 गुणिले 3.14 आणि 520 गुणिले 3.14 केलं तर आपल्याला मिळेल 1632.80. आणि काय, वक्र पृष्ठफळ. मग हे काय असेल, 14 फक्त हे पाठ पाहिजे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र 2πr/h आणि वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसामध्ये r अधिक h. सेम आहे, 2 गुणिले 3.14, r आहे 20 कंसामध्ये 20 अधिक 13. 2 आणि 20 किती होईल, 40 गुणिले 3.14 आणि कंसामध्ये 20 आणि 13 किती होईल, 33. या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 4144.80 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे 4 सेमी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 9.1 मधले आपण 7 गणितं सोडवलेत. आणि जे काही शेवटचे एक गणित आहे त्या गणितामध्ये आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला r काढायचे आणि h काढायचे. तर हे आपण जसं मगाशी सोडवलं इष्टिकाचितीचं त्याच्याप्रमाणेच आहे, काही असं अवघड नाही. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे सराव संच 9.1 पृष्ठफळ व घनफळ या धड्याचा आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. थँक्यू.